हॅलो फ्रेंड्स, नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला पार्टिसिपेशन किंवा पार्टिसिपेटरी अप्रोच हा ऑर्गनायझेशनच्या ग्रोथसाठी किंवा ओव्हरऑल काही ठराविक प्रोग्रॅम्स किंवा टॉप मॅनेजमेंटला, ते मॅनेजर्सना, हायर ऑथॉरिटीजना जर काही गोष्टी माहिती नसतील आणि त्या एक ठराविक स्पेसिफिक जे काही मोठे गोल्स अचीव करत असताना छोटे छोटे प्रोग्रॅम्स इम्प्लिमेंट करून पुढं जायचं असतं, अशा वेळेला पार्टिसिपेटरी अप्रोच कसा महत्त्वाचा आहे याच्याबद्दलचे काही मुद्दे मी सांगणार आहे. तर ओव्हरऑल ऑर्गनायझेशनल ग्रोथ म्हणजे जे काही ॲक्टिव्हिटीज चाललेल्या असतात, कॉम्पिटिशनमध्ये टिकून राहणं, कंटिन्युअल ग्रोथ करणं, इम्प्रूव्हमेंट करणं आणि ज्या काही रिक्वायरमेंट्स आहेत, फुलफिलमेंट्स आहेत, चांगल्या सर्व्हिसेस देणं आणि प्रॉडक्ट हाय क्वालिटीचा बनवून तो कन्झ्युमरच्या एक्सपेक्टेशनप्रमाणे. तर ओव्हरऑल या अशा गोष्टी नेहमीच चालत असतात. तर पार्टिसिपेशन हे ऑर्गनायझेशनच्या ग्रोथसाठी, पार्टिसिपेशन कोणाचं, तर पार्टिसिपेशन एम्प्लॉईजचं. ओके, तर इट इज मेंटल अँड इमोशनल इन्व्हॉल्वमेंट ऑफ दी एम्प्लॉईज. तर मानसिकरित्या आणि भावनिकरित्या तर दोन्ही गोष्टींची तयारी पाहिजे. ते जे काही एखाद्या गोष्ट टार्गेट कंप्लीट करण्यासाठी प्रोग्राम इम्प्लिमेंट करायचा आहे, तर अशा वेळेला त्यांचं कंप्लीट इन्व्हॉल्वमेंट, त्यांचं डिवोशन त्यात दिसलं पाहिजे. तर ठरवलेल्या गोष्टी चांगल्या पद्धतीनं, इफिशियंटली आणि एक क्वालिटीच्या दृष्टीनं त्या कंप्लीट केल्या जाऊ शकतात. तर फॉर ओव्हरऑल कॉन्ट्रीब्युशन टुवर्ड्स, मी पुन्हा सांगेन, ग्रुप गोल्स असतात आणि शेअर्ड रिस्पॉन्सिबिलिटी याच्याद्वारे त्या कंप्लीट केल्या जाऊ शकतात. तर पार्टिसिपेशन किंवा पार्टिसिपेटरी अप्रोच हा एक स्ट्रॅटेजी आहे. ही एक स्ट्रॅटेजी आहे आणि यातून होतं काय, तर प्रॉब्लेम सॉल्विंग अप्रोच इथं आहे. अजून एक इथं अप्रोच आहे की डिसिजन मेकिंग अप्रोच. चांगल्या डिसिजन्स घेण्यासाठी सर्वांची इन्व्हॉल्वमेंट असणं, कॉन्ट्रीब्युशन असणं आणि रिस्पॉन्सिबिलिटीचं शेअरिंग हे खूप महत्त्वाचं असतं. तर या 3 महत्त्वाच्या इंटर रिलेटेड गोष्टी आहेत. मी यांना 3 इम्पॉर्टंट एलिमेंट्स ऑफ पार्टिसिपेटरी अप्रोच असं मी म्हणेन. इन्व्हॉल्वमेंट, कॉन्ट्रीब्युशन आणि रिस्पॉन्सिबिलिटी, शेअरिंग दी रिस्पॉन्सिबिलिटी. तर यातून काय एक्सपेक्टेड आहे, एम्प्लॉईजचे स्किल्स आणि त्यांचे रिसोर्सेस ऑर्गनायझेशनच्या ग्रोथसाठी किंवा त्या ओव्हरऑल प्रोग्रॅम आपण जो ठरवलेला आहे तिथं आपल्या एम्प्लॉईजचं पार्टिसिपेशन एक्सपेक्टेड आहे आणि त्यांनी ते स्किल्स, त्यांची एनर्जी तिथं वापरावी आणि कॉन्ट्रीब्युशन करावं ऑर्गनायझेशनच्या ग्रोथला, हे एक्सपेक्टेड आहे. तर इन्व्हॉल्वमेंटमध्ये प्रॉब्लेम सॉल्युशन अप्रोच आपल्याला ठेवायचा असतो. डिसिजन मेकिंगसाठी एम्प्लॉईजची पार्टिसिपेशन महत्त्वाचं आहे. मी पुन्हा सांगेन की इन्व्हॉल्वमेंटमधून किंवा ती इन्व्हॉल्वमेंट मेंटल आणि इमोशनल इन्व्हॉल्वमेंट असली पाहिजे आणि यासाठी सर्व एम्प्लॉईजचं पार्टिसिपेशन इथं गरजेचं आहे. तर आता मी सांगेन की कॉन्ट्रीब्युशनमध्ये एम्प्लॉईज हे कसे नेहमी क्रिएटिव्ह किंवा इनोव्हेटिव्ह अप्रोचद्वारे पुढं येतील हे पाहणं गरजेचं असतं आणि ती क्रिएटिव्हिटी, तो इनोव्हेटिव्ह अप्रोच ठरवलेल्या गोष्टींसाठी, प्रोग्रॅमसाठी त्यांनी वापरावा, हे एक्सपेक्टेड आहे. आणि हे ओव्हरऑल इट इन्क्लूड्स द कंट्रोल इन होल प्रोसेस ऑफ डिसिजन मेकिंग. की ओव्हरऑल काही गोष्टी अशा असतात, प्रोग्रॅम्स असतात जिथं मॅनेजमेंट किंवा हायर ऑथॉरिटीजनं सुद्धा इमिजिएट डिसिजन घेणं अवघड होतं. ओके, आणि विदाउट टेलिंग दी सबऑर्डिनेट्स किंवा हायर ऑथॉरिटीज
डिसिजन घेणं सुद्धा चुकीचं आहे. अँड एव्हरीवन नो, एव्हरी ऑर्गनायझेशन, टॉप ओव्हरऑल द मॅनेजर्स दे नो अबाउट इट. तर प्रोसेस ऑफ डिसिजन मेकिंगमध्ये क्रिएटिव्हिटी आणि इनोव्हेटिव्हिटीचं कॉन्ट्रीब्युशन असणं गरजेचं आहे. आणि रिस्पॉन्सिबिलिटी, तर रिस्पॉन्सिबिलिटी शेअर करणं याचा अर्थ की ही एक अपॉर्च्युनिटी असते. प्रोग्राम जेव्हा येतात, काही अननोन गोष्टी आहेत आणि रिस्पॉन्सिबिलिटी एम्प्लॉईजना शेअर केल्यामुळं त्यांना एक प्रकारची संधी ऑर्गनायझेशन एका अर्थानं देत असतं. याच्यामुळे त्या एम्प्लॉईजची सेल्फ इफिकॅसी आपण इथे एका प्रकारे चेक करतो किंवा ते किती इफिशियंट आहेत नवनवीन टार्गेट ॲक्सेप्ट करण्यासाठी, हे सुद्धा दिसून येतं. आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यातून एम्प्लॉईजना, जे आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करत असतात, त्यांना एक प्रकारचं एनकरेजमेंट, जेव्हा आपण रिस्पॉन्सिबिलिटी देतो ती ॲटोमॅटिकली त्यांना एक एनकरेजमेंट मिळत असतं. जेव्हा एखाद्या प्रॉब्लेमचं, जे काही प्रोग्राम इम्प्लिमेंट आपण करतो आणि त्यामध्ये काही इश्यूज येतात, प्रॉब्लेम्स असतात, ते अनक्लिअर आहेत, ओके, आणि ते वेग आहेत आणि आपल्याला डिसिजन मेकिंग करायचं आहे. आणि अशी वेळ आहे की जिथं नवीन गोष्टी ॲक्सेप्ट करायच्या आहेत, चेंज आणायचा आहे, बदल आणायचा आहे आणि तो डिफिकल्ट आहे. अशा वेळेला पार्टिसिपेशन ऑफ द एम्प्लॉईज, त्यांची मगाशी सांगितल्याप्रमाणे 3 लेवलची इन्व्हॉल्वमेंट खूप गरजेची असते. अँड इट शुड बी स्लो. मी असं म्हणेन की अचानक डिसिजन घेतलं आणि पार्टिसिपेशन किंवा कंपल्शन केलं, अशा गोष्टी होऊ नयेत. सो इट शुड बी स्टेप वाईज, स्पेशली फॉर लॉंगर प्रोग्रॅम्स किंवा डिसिजन मेकिंग जी आहे इमिजिएट मोठ्या गोलसाठी, मोठ्या ॲक्टिव्हिटीज ज्या असतात त्याच्यासाठी स्टेप बाय स्टेप किंवा स्लोली घेणं आणि सावधानतेनं घेणं कधीही उपयुक्त ठरू शकतं. तर आता मी तुम्हाला सांगेन की पार्टिसिपेशन ऑफ द एम्प्लॉईज किंवा पार्टिसिपेटरी अप्रोच ही एक स्ट्रॅटेजी आहे. आणि एम्प्लॉईजच्या इन्व्हॉल्वमेंटचे काय बेनिफिट्स आपल्याला त्यातून दिसून येतात. तर पहिला मुद्दा मी सांगेन की ॲक्सेप्टन्स अँड कमिटमेंट ऑफ टुवर्ड्स द गोल्स. आपण इथं एन्श्युअर करतो की चेंज, बदल आणायचा आहे आणि एम्प्लॉईजना सर्व गोष्टी आपल्याला समजावून सांगायच्या आहेत, त्यांची इन्व्हॉल्वमेंट घ्यायची आहे, कमिटमेंट घ्यायची आहे, त्यांना रिस्पॉन्सिबिलिटी शेअर करायची आहे. तर हे आपण एन्श्युअर करतो आणि त्यांची कमिटमेंट ही त्यातून आपण इन्व्हॉल्व करून घेतो अशा ॲक्टिव्हिटीजसाठी, मोठ्या डिसिजन मेकिंगसाठी. तर स्मूथ इम्प्लिमेंटेशन ऑफ चेंज, ओके, अगदी शांतपणे आणि विदाऊट एनी इश्यूज आपल्याला जे बदल घडवायचे आहेत, स्टेप बाय स्टेप पुढं जायचं आहे, हे या पार्टिसिपेटरी अप्रोचमधून शक्य होतं. तर व्ह्यूज आणि कन्सर्न्स ऑफ द एम्प्लॉईज फ्रॉम दी राईट चॅनल्स, असं मी इथं म्हणेन की नवीन गोष्टी आहेत, प्रोग्राम्स आहेत, इम्प्लिमेंट करायचे आहेत, एम्प्लॉईजचे काही इश्यूज आहेत का, तुम्ही योग्य प्रकारे ते मांडा, ते सॉल्व केले जातील. अँड डीलिंग विथ फिअर अँड इनसिक्युरिटी ऑफ दी एम्प्लॉईज, ही गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे कोणत्याही ऑर्गनायझेशनसाठी. कोणत्याही एम्प्लॉईला असं वाटलं नाही पाहिजे की ही ऑर शी इज इनसिक्युअर किंवा देर इज फिअर ऑफ सर्टन टास्क्स. तर ती जबाबदारी मॅनेजर्स, हायर अथॉरिटीज किंवा इतर सुपरवायझर्सची असते. पुढचा बेनिफिट आहे इम्प्रूव्ह प्रोडक्टिव्हिटी, मोरल, सेल्फ इस्टीम अँड मोटिवेशन ऑफ दी एम्प्लॉईज. तर ही कंटिन्युअस गोष्ट आहे.
जे मॅनेजर्स, ज्या कंपनीज, मोठ्या मोठ्या ऑर्गनायझेशन्स या गोष्टींना महत्त्व देतात, त्यांच्याकडे जाणीवपूर्वक या गोष्टी इम्प्लिमेंट करतात, ट्रेनिंग देतात, त्या कितीही कॉम्पिटिशन असली तरी त्या सर्वाईव्ह करतात, टिकून राहतात. त्यांचा ग्रोथ जो ग्राफ आहे, ग्रोथ रेट आणि त्यांची ओव्हरऑल इन्व्हॉल्वमेंट इन सोसायटी ही वाढतच जाते. आणखी एक बेनिफिट आहे की इन्क्रीज्ड जॉब सॅटिस्फॅक्शन अँड जॉब इन्व्हॉल्वमेंट बाय द एम्प्लॉईज. जे काही चाललेलं आहे पार्टिसिपेटरी अप्रोच हा एम्प्लॉईजचं पार्टिसिपेशन असतं आणि त्यांचा सॅटिस्फॅक्शन इन जॉब, ते जे काही काम करत आहेत, सोपवलेल्या जबाबदाऱ्या आहेत आणि त्यांची खरीखुरी इन्व्हॉल्वमेंट असली पाहिजे. नाहीतर पुढे त्या प्लॅनमध्ये, प्रोग्रॅममध्ये इश्यूज येऊ शकतात. इम्प्लिमेंटेशन, क्वालिटी इम्प्लिमेंटेशनच्या दृष्टीनं काही टार्गेट्स असतात ते कंप्लीट होण्याच्या दृष्टीनं. आणखी एक बेनिफिट आहे की ऑर्गनायझेशनल सिटिझनशिप असा एक शब्द वापरला जातो आणि याद्वारे की हाऊ दे आर कनेक्टेड, त्यांना वाटतं की आपण याचं खूप, वी आर पार्ट ऑफ दिस ऑर्गनायझेशन आणि असं वाटलंच पाहिजे. वी आर इनहेरंट पार्ट, मी असं म्हणेन इनहेरंट पार्ट ऑफ दिस ऑर्गनायझेशन. त्यानंतर मी सांगेन की बेनिफिट ॲज अनदर इज बेटर कम्युनिकेशन. तर ते होत असतं, पण अशा काही गोष्टींमुळे आणखी जास्त हायर ऑथॉरिटीज, जे काही ऑर्गनायझेशन स्ट्रक्चरमध्ये बेटर कम्युनिकेशन राहून एम्प्लॉईज बरोबर एक रिलेशन डेव्हलप होत जातं आणि ते खूप गरजेचं असतं. फ्लो ऑफ कम्युनिकेशन्स आणि डेव्हलपमेंट ऑफ रिलेशन्स आणि मेंटेनन्स ऑफ दीज रिलेशन्स हे गरजेचं असतं. त्यानंतर आणखी एक बेनिफिट मी सांगेन की एम्प्लॉईजमध्ये, ओव्हरऑल ऑर्गनायझेशन स्ट्रक्चरमध्ये अवेअरनेस, नवनवीन गोष्टींबाबतचा अवेअरनेस क्रिएट होतो. मग प्रत्येक ठिकाणी त्या ऑर्गनायझेशनचे गोल्स काय आहेत, त्यांचे फायनान्सेस रिलेटेड गोष्टी काय आहेत, कुठे कुठे ऑपरेशन्स चालतात, तर फ्युचर प्रोग्रॅम्स काय आहेत आणि ओव्हरऑल माझ्या ऑर्गनायझेशनला काय एक्सपेक्टेड आहे, व्ह्यूज, सजेशन्स. ओके, हे ह्या अप्रोचमधून, ह्या एक स्ट्रॅटेजीमधून त्या एम्प्लॉईजना कळून येतं. आता मी सांगेन की पार्टिसिपेशन जे आहे हे लॉन्च का केलं असतं, हे नीड बेस्ड असतं. प्रोग्राम स्पेसिफिक पार्टिसिपेशनसुद्धा ओके असतं आणि जेव्हा जेव्हा गरज आहे, ओके, नवीन गोष्टी इम्प्लिमेंट केल्या जातात तेव्हा डिसिजन मेकिंगसाठी मी पुन्हा सांगतो आहे आणि ते प्रोग्रॅम्सचे ऑब्जेक्टिव्ज किंवा पुढे जाताना मोठ्या गोलशी अचीव करण्यासाठी हे पार्टिसिपेशन किंवा पार्टिसिपेटरी अप्रोच ही स्ट्रॅटेजी वापरली जाते. तर सक्सेस ऑफ पार्टिसिपेशन कोणत्या गोष्टींवर अवलंबून आहे याचे काही मुद्दे मी तुम्हाला इथं सांगेन की याच्यामध्ये ॲडिक्वेट टाईम शुड बी गिवन टू द एम्प्लॉईज. कारण सजेशन्स आणि काही त्यांच्याकडून येणाऱ्या गोष्टी या घेण्यासाठी त्यांना सफिशियंट टाईम, वेळ दिला पाहिजे, तर त्या चांगल्या पद्धतीनं वरच्या ऑफिसर्सपर्यंत किंवा अथॉरिटीजपर्यंत पोहोचू शकतात. आणि हे जे काही पार्टिसिपेशन आपण एक्सपेक्ट करतो आहे, इट कॅनॉट बी अंडर एमर्जन्सी सिच्युएशन्स की आजच सांगा किंवा पुढच्या 2 दिवसात सांगा. आणि कारण गडबड केल्यामुळे काही सजेशन्स अँड व्ह्यूज हे फ्युचरमध्ये चुकीचे ठरू शकतात. त्यामुळं पूर्ण अभ्यास करून सजेशन्स एक्सपेक्ट करणं, हायर अथॉरिटीजने एक्सपेक्ट करणं हे महत्त्वाचं असतं. तर आणखी हे सक्सेस कशावर डिपेंड असतो की पास दी बेनिफिट्स टुवर्ड्स द एम्प्लॉईज इन देअर हँड, की
ही गोष्ट इम्प्लिमेंट केल्यामुळे याचे बेनिफिट ओव्हरऑल आपण ग्रोथ, बेनिफिट, सक्सेस ऑर्गनायझेशनचा असेल किंवा एम्प्लॉईजचा असेल, सॅटिस्फॅक्शन यासाठीच करतो, कॉम्पिटिशनमध्ये टिकून राहण्यासाठी. तर त्याचे बेनिफिट्स काय आहेत हे एम्प्लॉईजना कळले पाहिजेत, तर त्यांचं इफेक्टिव्ह पार्टिसिपेशन होऊ शकतं. आणखी की तुम्ही नेहमी चेक केलं पाहिजे की हे इन्व्हॉल्वमेंट जे आहे, हे जे पार्टिसिपेशन आहे ते पॉझिटिव्ह पार्टिसिपेशन आहे की नाही, हे हायर ऑथॉरिटीजनी, सुपरवायझर्सनी, मॅनेजर्सनी नेहमी चेक केलं पाहिजे. तर आणखी एक मुद्दा आहे की कुठल्या गोष्टींवर सक्सेस याचा अवलंबून असतो. एन्श्युअर ओपन कम्युनिकेशन, की असं सिक्रेट, टू मच सिक्रेट अशा काही गोष्टी जिथं असायला पाहिजे तिथं असाव्यात. पण जेव्हा एम्प्लॉयची आपण टू मच ऑफ एनर्जी, त्यांचे स्किल्स, रिसोर्सेस आणि त्यांचे इन्व्हॉल्वमेंट आपण एक्सपेक्ट करतो, तर त्यांनाही काही गोष्टी समजल्या पाहिजेत. आणखी की सक्सेस डिपेंड आहे या पार्टिसिपेशनचा ओरिएंटेशन टुवर्ड्स गोल, हे आपण का अचीव करायचं आहे, ओके, आणि कोणत्या भागांमध्ये काम करायचं आहे, हे जे पार्टिसिपेशन तुमचं कोणत्या कोणत्या टप्प्यात एक्सपेक्टेड आहे. तर या ठराविक 5-6 गोष्टी वर सक्सेस ऑफ पार्टिसिपेशन अवलंबून असतो. आता मी तुम्हाला थोडक्यात सांगेन की कोणकोणते प्रोग्राम्स पार्टिसिपेशन प्रमोट करण्यासाठी इम्प्लिमेंट केले गेले पाहिजेत. तर याच्यासाठी सजेशन्स आणि व्ह्यूज फ्रॉम द एम्प्लॉईज, आणि याच्यासाठी कॉन्क्रीट प्लॅन असला पाहिजे की तुमचं पार्टिसिपेशन आम्हाला यामध्ये एक्सपेक्टेड आहे, तुमच्या सजेशन्स आणि व्ह्यूज त्या योग्य प्रकारे आणि सपोर्टिव्ह, प्रोग्राम सपोर्टिव्ह एका अर्थानं आल्या पाहिजेत. जरी त्यामध्ये थोडी निगेटिव्हिटी किंवा प्रोग्राम डिले होण्याच्या दृष्टीने काही किंवा बिकॉज इश्यूज, एम्प्लॉईजचे इश्यूज असतील, त्यामुळं कदाचित अनएक्सपेक्टेड सजेशन्स येऊ शकतात आणि नंतर त्याचं सोल्युशन कसं मॅनेजमेंट करेल याचा उल्लेख असला पाहिजे जेव्हा कम्युनिकेशन किंवा मीटिंग्स होतात फ्युचरमध्ये. तर क्वालिटी सर्कल्स डेव्हलप केले गेले पाहिजेत तर पार्टिसिपेशन प्रमोशन करण्यासाठी. तर डिस्कशन्स किंवा डेव्हलपमेंट ऑफ सॉल्युशन्स, ओव्हरऑल हे आपण का करतो, तर क्वालिटी, प्रोडक्टिव्हिटी आणि कॉस्ट रिडक्शन्सच्या सुद्धा गोष्टी असतात. आणि यासाठी प्रोग्रॅम्स इम्प्लिमेंट केले गेले पाहिजेत. आजकाल टोटल क्वालिटी मॅनेजमेंट सर्व ठिकाणी इम्प्लिमेंट केली जाते आणि ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे ऑर्गनायझेशनच्या ग्रोथसाठी. मोठ्या ऑर्गनायझेशनजवळ सर्वच ते इम्प्लिमेंट करतात आणि याच्यामध्ये सर्व एम्प्लॉईजचं पार्टिसिपेशन हे नेहमीच एक्सपेक्टेड असतं. काही ठिकाणी सेल्फ मॅनेजिंग टीम असतात, ते काय करतात, छोटे छोटे ग्रुप्स असतात, ते स्वतःच्या कामाचं स्वतः इव्हॅल्युएशन करतात आणि ते चेक करतात की आपले इश्यूज काय आहेत, आपलं पार्टिसिपेशन इफेक्टिव्ह होण्यासाठी. आणि त्यांना कोणी सुपरवायझर नसतो. पार्टिसिपेशन इफेक्टिव्ह होण्यासाठी या गोष्टी कमी पडतात किंवा या गोष्टी आपल्याला पुढच्या काही दिवसात, आठवड्यात, महिन्यांमध्ये केल्या पाहिजेत. आणखी एक गोष्ट आहे की काही सर्वेज आणि ऑर्गनायझेशनमध्ये, मोठ्या ऑर्गनायझेशनमध्ये घेतले जातात किंवा घेतले जावेत. फीडबॅक हा रेग्युलरली घेतला जातो एम्प्लॉईजकडून काही प्रोग्रामसाठी, त्यांचं पार्टिसिपेशन कसं आहे आणि हे खूप गरजेचं आहे. एम्प्लॉईजचं जॉब सॅटिस्फॅक्शन आणि त्यांना त्यांच्या कामातले इन्व्हॉल्वमेंट योग्य प्रकारे आपल्याला जर मॅनेजर्सना चेक करायचे असेल तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. व्हॉट दे फील, त्यांना काय वाटतं, आयडेंटिफाय द प्रॉब्लेम्स किंवा
काही स्ट्रॅटेजीज, सुटेबल इंटरव्हेन्शन्स करून इश्यूज सॉल्व केले गेलेच पाहिजेत. नाहीतर भविष्यात प्रोग्रॅम्स, टार्गेट्स याच्यावर किंवा या गोष्टी इवन तुम्ही बाकीची काही मेकॅनिझम असते त्या इम्प्लिमेंट करताना इश्यूज येऊ शकतात. कारण ओव्हरऑल ऑर्गनायझेशन रन करणारी हे एम्प्लॉईज असतात. त्यांच्या एनर्जीवर, त्यांच्या सपोर्टवर, ओव्हरऑल त्यांच्या इन्व्हॉल्वमेंटवर एक्सपेक्टेड ग्रोथ होत असते. तर आणखी काही 2-3 गोष्टी आहेत. त्यामध्ये काही 2-3 दिवसांच्या कार्यशाळा असतील, काही कॉन्फरन्सेस असतील, त्या ऑर्गनायझेशन ठराविक एक्सपर्टीज ग्रुपला कॅच करून त्यांना हेरून ऑर्गनाईज केल्या जातात. कारण आपल्याला पार्टिसिपेशन प्रमोट करायचं आहे. याच्यामध्ये त्या एम्प्लॉईजचं नॉलेज काय आहे, एक्सपर्टीज एरिया काय आहे, त्यांची एनर्जी पोटेन्शियल काय आहे, एक्सपिरियन्स किती आहे, मग त्यांना काही गोष्टी समजावून सांगणं किंवा ग्रुप डिस्कशन घेणं आणि त्यातून सजेशन्स आणि व्ह्यूज बाहेर पडतात आणि त्यांची इन्व्हॉल्वमेंट दिसून येते किंवा ते त्या प्रोग्रॅम्ससाठी अटॅच होतात. दे फील दॅट such activities, future implementations, strategies, they are for them. They become part of these things. आणखी एक गोष्ट मी सांगेन की कन्सल्टेटिव्ह मॅनेजमेंट याच्यामध्ये जे सुपरवायझर्स असतात किंवा बाकीचे मॅनेजर्स असतात, हायर ऑथॉरिटीज असतात, ते एक योग्य प्रकारचं डिस्कशन्स किंवा फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन, कंप्लीट रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन ही एम्प्लॉईजना प्रोव्हाइड करतात. आणि दुसरी एक गोष्ट आहे की ती पार्टिसिपेटिव्ह मॅनेजमेंट. आता व्यवस्थापनामध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात. याच्यामध्ये पुन्हा सांगेन की मग पार्टिसिपेशन एम्प्लॉईजचं होण्यासाठी काही स्टेप्स घेतल्या जातात, स्ट्रॅटेजीज ठरवल्या जातात, प्रोग्रॅम्स इम्प्लिमेंट केले जातात, छोटे छोटे प्रोग्रॅम्स इन्व्हॉल्वमेंटसाठी, पार्टिसिपेशनसाठी आणि चांगल्या त्या ऑर्गनायझेशनच्या ट्रॅडिशनलला अनुसरून प्रॅक्टिसेस इम्प्लिमेंट केल्या जातात. तर एक गोष्ट तुमच्या लक्षात इथं आली असेल की या पार्टिसिपेशनचं महत्त्व काय आहे, बेनिफिट्स काय आहेत आणि त्याचा पर्पज काय असावा, ओव्हरऑल कोणते प्रोग्रॅम्स रन केले जावेत, ज्याच्यामुळं सर्वांना एक उत्साहाचं आणि ओव्हरऑल हॅपी टू वर्क, आपण जे म्हणतो ना, पीपल आर हॅपी टू वर्क इन देअर ओन एरियाज. तर ह्या गोष्टी घडून आल्या पाहिजेत आणि ह्या नेहमीच्या गोष्टी असल्या पाहिजेत. तरच ओव्हरऑल एक्सपेक्टेड गोल्स किंवा त्याच्या पाठीमागे असणारे प्रोग्रॅम्स आणि टार्गेट्स हे योग्य वेळेत अचीव होण्यास मदत होते आणि ओव्हरऑल यातूनच त्या ऑर्गनायझेशनचं एक इमेज सोसायटीमध्ये क्रिएट होत असते. तर याबरोबरच मी इथं थांबेन. थँक्यू व्हेरी मच. पुढच्या वेळेला मी असाच एखादा टॉपिक घेऊन आपल्यासमोर येईन. बाय बाय.